नमस्कार, मी शीला पाटील. शिदोरीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहे मोड आलेल्या मुगाची चटणी किंवा ठेचा. चवीला एकदम छान लागते, करायलाही सोपी आहे. चला तर कसं करायचं ते पाहूया. आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आणि आपल्याला जेवताना काहीतरी चटपटीत, पौष्टिक पण तोंडाला चव आणणारा असा कुठला तरी पदार्थ असतो. त्यासाठी आपण अनेक प्रकारच्या चटण्या करतो. आज आपण अगदी पौष्टिक पण चटपटीत आणि तोंडाला चव आणणारा असा हा एक पदार्थ करायचा आहे. आपण हे हिरवे मूग त्याला मोड आणून घेतलेलं आहे. हे असे मूग आपल्याला विकत सुद्धा मोड आलेले मिळू शकतात किंवा घरी सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने करता येतात. मटकी किंवा मूग याला एका दिवसामध्ये मोड कसं आणायचं त्याची रेसिपी मी सिदोरीमध्ये याआधी दिलेली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, तुम्ही पाहू शकता. ही चटणी करण्यासाठी मी इथं 4 मिरच्या घेतल्या आहेत. मिरच्या आपल्या आवडीनुसार घ्यायचं. त्यामध्ये चवीनुसार मीठ, थोडेसे जिरे आणि 4-5 पाकळ्या लसूण बारीक ठेचून घ्यायचं. शिल्लक राहिलेला मोड सुद्धा घालून बारीक ठेचून घ्यायचा. ठेचलेलं मिश्रण एका भांड्यात काढून घ्यायचं. आपण हे मिक्सरला सुद्धा करू शकतो, फक्त थोडंसं जाडं भरडं काढून घ्यायचं. त्यामध्ये कांदा, भरपूर बारीक चिरलेलं कोथिंबीर आणि थोडंसं लिंबाचा रस, हे सर्व मिश्रण छान एकत्र करायचं. अगदी आयत्या वेळी जेवताना हा पदार्थ करून घ्यायचं, म्हणजे त्याची चव अधिक छान लागते. हे बघा, हा बघा मस्त असा आपला मुगाचा ठेचा तयार झालाय. तुम्ही या पद्धतीनं करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि अजून तुम्ही शिदोरी या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू अशाच साध्या आणि सोप्या रेसिपी सोबत.